श्री महादेवांची आज्ञा मिळताच त्या शक्तीने आपले अनन्यसाधारण रूप दाखवले। तिथे असलेल्या सर्वांना त्या शक्तीच्या बळाची प्रचिती आली। त्या शक्तीतून जे तेज बाहेर पडत होते त्यांनी तिकडे असणाऱ्या सर्वांचे डोळे दिपून गेले। त्या शक्तीमुळे सर्वत्र प्रलय येणार की काय अशी चिन्हे दिसू लागली। सगळीकडे सोसाट्याचा वारा वाहू लागला, अरण्यात वणवा पेटला, निद्रिस्त ज्वालामुखी आग ओकू लागले, धरणीचा कंप झाला। श्री महादेवांच्या क्रोधातून निर्माण झालेल्या या शक्तीमुळे सर्वत्र प्रलय आला। नमस्ते भगवान रुद्र भास्करामित तेजसे, नमो भवाय देवाय रसयाम्बुमयात्मने, पशूनां पतये चैव पावकाय तेजसे, भीमाय व्योमरूपाय शब्दमात्राय ते नमः। महादेवांचा क्रोध अनावर झाला की साऱ्या सृष्टीचा थरकाप उडतो, प्रलय येतो। आता त्या शक्तीला शांत करण्यासाठी सर्वांनी श्री महादेवांकडे साकडे घातली। स्वामी, तुम्ही निर्माण केलेल्या ह्या शक्तीला पाहून आपल्याला असे वाटत नाही का की हिचा क्रोध अनावर झाला आहे? आणि आता तुम्ही हस्तक्षेप करणं गरजेचे आहे। पार्वती, हा तिचा स्वभाव आहे आणि म्हणूनच तिचे हे असे स्वरूप आहे। पण स्वामी, ही जर युद्धाला अशीच पुढे गेली तर असुरांसोबत आणखी कित्येक जीवांचे ही भक्षण करील। आणि तरीही हिची क्षुधा शांत होईल असे वाटत नाही। हे महामारी, शांत हो, तुझा क्रोध शांत कर। हिला शांत करणे एवढे सोपे नाही। आता ही असंख्य असुरांना भक्षण केल्याशिवाय शांत होणार नाही। मात्र स्वामी, ही जर अशीच युद्धावर गेली तर अनर्थ होईल। असुरांचे रक्त प्राशन करूनही ही शांत नाही झाली तर? स्वामी, हिला काहीही करून तुम्ही शांत करा, अन्यथा अनर्थ होईल स्वामी। नाहीतर युद्धाची घोषणा मागे घ्या। पार्वती, युद्धाची तर घोषणा झाली आहे, आता युद्ध निश्चितच होणार। हे महामारी, शांत हो, तुझा क्रोधाग्नी शांत कर। हे ऋषींनो, या महामारीला शांत करण्यासाठी केवळ एकच उपाय आहे। हिच्या देहावर घृताचा अर्थात तुपाचा वर्षाव करावा। घृताचा वर्षाव होताच ही महामारी शांत होईल। नंदी, सर्व ऋषींच्या हातात
तुपाने भरलेले हंडे असतील असे पहा. जशी आज्ञा देवा. श्री महादेवांनी आपण ही शक्ती शांत करू शकत नाही असे जरी सांगितले असले तरी ती शक्ती शांत करणे अत्यंत आवश्यक होते. आणि म्हणूनच सप्तर्षींना असे सुचवण्यात आले की त्या शक्तीची शांती करावी जेणेकरून सृष्टीवरचा प्रलय नाहीसा होईल. आणि सप्तर्षींनी या शक्तीला शांत करण्यासाठी आपले कार्य हाती घेतले. हे महामारी, तुला घृताने अर्थात तुपाने शांत केले म्हणून शिवभक्त तुझे घृतमारी म्हणून स्मरण करतील. हे घृतमारी, आता युद्धासाठी प्रस्थान कर. मणी, निकुंभ, हा विजांचा कडकडाट कसला? का हा सोसाट्याचा वारा सर्वत्र सुटला आहे? ही तर प्रलयाची लक्षणे आहेत. काय दिसलं तुला निकुंभ? महादेवांनी निर्माण केलेली शक्ती आपल्या दिशेने येत आहे. म्हणे युद्धास प्रारंभ होतो आहे. आज साऱ्या दैत्य कुळाची दृष्टी आपल्यावरती आहे. तू सिद्ध आहेस ना? होय बंधू, तू निश्चिंत राहा. जो विश्वास आपल्यावर साऱ्या दैत्यांनी टाकलाय त्याला कधीच तडा जाणार नाही. पिताश्री, ती महाविनाशी शक्ती रणांगणाच्या दिशेने येते आहे. दैत्य कुळाचा सर्वनाश करण्यासाठी ती आपली पावले टाकते आहे. तिच्या चालण्याने सगळीकडे धरणीकंप होतो आहे. वादळी वारा सुटला आहे. विजांचा कडकडाट होतो आहे. जणू काही आपला समूळ विनाश करण्यासाठी ती येते आहे अशी चिन्ह दिसत आहेत. महादेव, तुला असे वाटत असेल की तू निर्माण केलेल्या शक्तीला आम्ही घाबरून जाऊ, तुझ्याकडे नतमस्तक होऊ, पण असे होणे नाही. आता तू बघशीलच मी तुझ्या शक्तीला कसे लोळवतो ते. थांब बंधू, असल्या क्षुद्र गोष्टींसाठी तू जाण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी मी एकटाच पुरेसा आहे. नाही म्हणी, हा युद्धाचा प्रारंभ आहे. मला त्या शक्तीचा बिमोड करायचा आहे. त्या महादेवाला दाखवून द्यायचे आहे. मला ते कळतंय बंधू, पण या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा तू निश्चिंतपणे युद्धाचं नियोजन कर. हे अधिक महत्वाचं आहे. रणांगणावर मी जातो, त्या शक्तीला मी लोळवतो, तिचा बिमोड करतो आणि साऱ्या देवांना भयभीत करून सोडतो. त्यासाठी तू तसदी घेण्याची आवश्यकता नाही. या युद्धाचा प्रारंभ मला करू दे. माझा तुझ्यावर विश्वास नाही असे नाही, परंतु या युद्धाचा प्रारंभ
जर तुला करायचं असेल तर तसेच होईल. जा आणि यशस्वी होऊनच परत ये. हो बंधू, येतो मी. ज्या मणिमल्लांचा संहार करण्यासाठी श्री महादेवांना या कृतयुगात श्री मार्तंड भैरवाचा अवतार धारण करावा लागला, त्याच मणिमल्लांना युद्धाचे आव्हान देण्यासाठी घृतमारी युद्धभूमीच्या दिशेने चालली होती. मणिमल्लांचा संहार करण्यासाठी जरी हे युद्ध होणार होते तरी ते तितकेच मर्यादित नव्हते. अहंकाराचा विनाश होणार होता, कुप्रवृत्तीचा समूळ नाश होणार होता. सारी सृष्टी या युद्धाची आतुरतेने प्रतीक्षा करत होती. त्रिमूर्ती या युद्धासाठी सज्ज होते. श्री महादेवांनी श्री कार्तिकेय, श्री गजानन आणि श्री देवेंद्र यांना युद्धासाठी सज्ज होण्यास सांगितले होते. जशी देवांची सिद्धता झाली होती तशीच मणिमल्लांनी देखील सिद्धता केली होती. अनेक महापराक्रमी दैत्यांपर्यंत या युद्धाची वार्ता पोहोचली होती. ते देखील मणिमल्लांच्या सहाय्यासाठी आणि दैत्य कुळासाठी या युद्धात सहभागी होणार होते. कृतयुगात देव आणि दानव यांच्यात मोठा रणसंग्राम होणार होता. युद्धाची घोषणा झाली होती. आपल्या भावाला विजयी होण्याचे वचन देऊन मणी देखील रणांगणाच्या दिशेने निघाला होता. मणी आणि घृतमारी समोरासमोर येताच या युद्धाला सुरुवात होणार होती. श्री महादेव निर्मित शक्तीच्या प्रलयामुळे तुझा भाऊ घाबरला की काय? तुझ्यासारख्या शक्तीला लोळवायला मी एकटाच समर्थ आहे. त्याकरिता माझ्या बंधूला या रणांगणावर येण्याची आवश्यकता नाही. तुझ्या या भ्रमातून बाहेर यायला तुला वेळ देखील मिळणार नाही. तुझा विनाश केल्यावर तुझ्या भावाचं स्थान त्याला
कोण कोणाला त्याचे स्थान दाखवेल हे मला चांगलंच ठाऊक आहे. तुला शक्तिहीन केल्यावर, तुझा वध केल्यावरच कदाचित त्या देवांना आमचं सामर्थ्य कळेल. तुझ्या या असल्या गर्जनेने कैलासावरील त्या महादेवाचे केवळ गणच घाबरतील, मी नाही. मी आणि माझ्या दैत्य कुळातील शूरवीर दैत्यांना तुझ्यासारख्यांचा निपात कसा करायचा ते चांगलंच ठाऊक आहे. तुला तुझ्या मृत्यूपासून वाचण्याची मी अखेरची संधी देत आहे. तुला तुझ्या विनाशापासून वाचायचं असेल तर श्री महादेवांना शरण जा. यातच तुझं, तुझ्या भावाचं आणि साऱ्या दैत्य कुळाचं भलं आहे. नाहीतर माझ्या शक्ती पुढे तुझ्या साऱ्या दैत्य कुळाचा सर्वनाश होईल. तुझा सर्वनाश माझ्या हातूनच लिहिला असावा हे हळूहळू मला पटू लागले आहे. तुझा वध केल्यानंतर तुला सहाय्य करणाऱ्या प्रत्येक देवाला मी असं शासन करेन की भविष्यात कुणीही दैत्य कुळाकडे वाकडी दृष्टी करून बघण्याचे धाडस करणार नाही. मणी, असं असेल तर हो सिद्ध या महायुद्धाला. युद्ध हा अंतिम पर्याय आहे. त्याआधी संहार विनाश नको म्हणून मणिमल्लांना संधी दिली होती, पण आता त्यांना शासन हे होणारच. राजसत्तेत बसलेले जेव्हा जेव्हा जगत कल्याणाचे दायित्व विसरतात आणि स्वतःलाच करता करविता समजतात, तेव्हा तेव्हा मी हस्तक्षेप करून त्यांचा अहंकार मोडून काढतो. मणिमल्लांना ते ह्या त्रिभुवनाचे पालक, संहारक आहेत असे वाटायला लागले आहे. त्यांना जी शक्ती दिली, जे बळ दिले, ते या सृष्टीच्या कल्याणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी. पण जर ते ह्या सृष्टीला आणि सर्व जीवांना वेठीस धरणार असतील तर त्यांना मृत्यूच्या दारात ठेवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून आता दैत्यांच्या संपूर्ण पराभवापर्यंत आणि मणिमल्लाच्या मृत्यूपर्यंत हे युद्ध थांबणार नाही.